जय महाराष्ट्र पब्लिक. तर आज आपण सुरू करणार आहे आपला एक नवीन युट्यूब चॅनल. हा त्याच चॅनलवरचा व्हिडिओ आहे आणि हा पहिलाच व्हिडिओ आहे. त्याला एक सुद्धा सबस्क्रायबर नाहीये. मला माहित नाही हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत जाईल, पण ज्या पण लोकांपर्यंत जाईल त्या लोकांना माझी एक रिक्वेस्ट आहे, त्यांनी आपल्या व्हिडिओला शेअर करायचे आणि एक सबस्क्राईब करून जायचंय, जेणेकरून मलाही मोटिवेशन भेटेल की मी रोज एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. बिग बॉस तुम्ही पण बघताय, बिग बॉस मी पण बघतोय, पण मी माझ्या नजरेतून रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करेन. मला जे काही चुकीचं वाटते ते सांगण्याचा प्रयत्न करेन, मांडण्याचा प्रयत्न करेन. त्यावरती रिॲक्ट होणं हे तुमचं काम आहे. त्यामुळे सुरू करूया आपण. आता पाठीमागच्या ज्या गोष्टी झाल्या त्याबाबत आपण बोलणार नाही. आपण याच आठवड्यापासून सुरू करतोय, तर या आठवड्यातच आपण बोलणार आहे. तर या आठवड्यात एक हॉट टॉपिक चालू आहे बिग बॉसच्या घरामध्ये, आणि तो हॉट टॉपिक कोणता आहे? निक्की आणि अरबाजचं प्रकरण. आता ते किती खरं आहे किती खोटं आहे हे जनतेला दिसतच आहे. पण जी आपल्या ज्या घरातली बी टीम आहे त्या बी टीमला हे दिसत नाहीये. ती पूर्णपणे त्यामध्ये गुरफटली गेलेली आहे आणि बी टीमच अस्तित्वात राहिली नाही असं मला वाटतंय, की जे फक्त अरबाज आणि निक्की यावरतीच त्यांचं सुरू आहे. जर त्यांचं फेक नसतं तर त्यांनी एकमेकांना नॉमिनेटही केलं असतं, किंवा ते रात्री अपरात्री एकमेकांना बोलतात भेटतात, जे आता चक्रव्यूह मध्ये रितेश भाऊनी सगळ्यांना दाखवलेच. बघूया त्यांची तरी ह्यावरनं डोळे उघडतात की नाहीये, आहे की नाही? म्हणजे ते तर फेकच वाटते. अरबाज तो माझा निक्कीवरती विश्वास होता, मला मला निक्की असं वागले की त्रास होतो, आणि तो घरातली भांडी आदळापट करतोय कशासाठी? तर त्याला फक्त फुटेज पाहिजे. त्याला माहितीये जर आपण निक्कीशी भांडलो नाही किंवा निक्की सोबत जो काही वादविवाद चालू ठेवला नाही तर आपण दिसणार नाही आणि आपल्याला फुटेज भेटणार नाही. त्यासाठीच हा सर्व गेम सुरू आहे, हे लक्षात घ्या. मला हे बी टीमला सांगायचंय, लक्षात घ्या. आणि नॉमिनेशनचा जो काही टास्क झाला त्यामध्ये अंकिता सुद्धा एकदम म्हणजे ते दुहेरी नाव जे बोललं होतं ना गणेशामला, दुटप्पी मित्र वगैरे, डबल ढोलकी. तर ते डबल ढोलकी ह्या आठवड्यात मला ती अंकिता दिसली. अंकिताने तिच्याच टीम मेंबरला नॉमिनेट केलंय, पर तो पॅडी दादानी त्याच्याच टीम मेंबरला नॉमिनेट केलंय. म्हणजे ह्या लोकांचं काय चाललंय ते मला काही समजत नाहीये. म्हणजे आणि ह्या आठवड्यात एकदम बी टीमनी काहीच म्हणजे फक्त निक्कीवरतीच त्यांचा गेम अवलंबून होता, आणि हे त्यांनी सुधारलं पाहिजे. कारण आपल्याला विश्वास आहे की आपलाच मराठी माणूस, ज्याला मराठीची खरंच, ज्याला मराठी चांगलं बोलते तर तो तरी किमान मराठीचा विनर व्हावा एवढीच आपली अपेक्षा आहे. ती निक्की बाई हा एक शब्द सोडला तर तिला दुसरा शब्द चांगला मराठी बोलता येत नाही, आणि तो हार बसतो तुम्हाला माहिती आहे का माझ्या कशा आहे, असंच बोलून तो सगळा दिवस घालवत असतो. आणि अशा लोकांना सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करा आणि बिग बॉस बघत राहा. तर हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. पहिला व्हिडिओ काही चुकला असेल तर माफ करा, ह्यामध्ये नक्की सुधारणा करायचा प्रयत्न करीन. आणि जाता जाता एक सबस्क्राईब करून जा, लाईक करून जा आणि शेअर करून जा. चला, जय महाराष्ट्र.